नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक जाधव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, मी आता आलो आहे मामाकडे, माझ्या प्रभानोली गाव कोरनिनको लांजा साईड। तर मी मामाकडे आलो होता का आज आहे मामाकडे इथे प्रभानोलीला 5 देवींची 5 पालखीचा सोहळा आहे। तो मोठा सोहळा असतो म्हणजे प्रभानोली गावातला। तर तो सोहळा कसा असतो ते सगळं आज तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर आता मी आहे माझ्या मामाच्या घरी। हे माझ्या मामाचं घर, मामा आणि इथे बसलेत। हे असं मस्त असं गावचं असं सुंदर मामाचं घर। म्हणजे माझं पूर्ण बालपण इथे मामाच्या गावी गेलं। तर जास्त करून म्हणजे मामाच्या गावी असायचो। आता 12वी वगैरे झाल्यानंतर मी माझ्या गावी जायला लागलो। तर आजच्या ब्लॉगची सुरुवात मामाच्या घरापासून आहे। तर मामा आणि इथे बसलेत, मोठा मामा, छोटा मामा, मामाची मुलं 2 जण। तर आज आपण जाणार आहोत 5 पालखींचा सोहळा, जो जिथे पालख्या नाचवल्या वगैरे जातात, कशा नाचवल्या जातात ते सगळं तुम्हाला आज दाखवणार आहे मी। चला मग सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। मित्रांनो, मामाची गाडी पण आली आहे। तर आता आपण जातोय जिथे 5 पालख्यांचा यात्रा आहे, 5 पालख्यांची, तिकडे आता आपण जातोय। तर हे मामाच्या घराचा परिसर हा पूर्ण, आणि आपली गाडी पण आता आली आहे। तर आपण तिकडे जाऊया आणि बघूया कसा उत्सव साजरा केला जातो ते। मित्रांनो, फायनली पोचलो आहे जिथे 5 देवींचा यात्रा सोहळा आहे। देवी आदिष्टी देवी आहे, तिथे 5 देवींचा सोहळा असतो। तर तिथे आपण पोचलो आहे। इथून जत्रा सुरू होते सगळी, आणि तिथे मंदिर आहे पाठीमागे, तिथे देवीचा उत्सव साजरा केला जातो। तर आपल्याला आता तिथे जायचं आहे। जत्रा नंतर बघूया, पहिले आपण तिकडे जाऊया। आता काय चालू आहे तिथे काय ते सगळं बघूया। मित्रांनो, तुम्हाला मी दाखवतो कुठे त्या 5 पालख्या नाचवल्या जातात। हे ते ग्राउंड आहे, जे मैदान आहे, तिथे 5 पालख्या नाचवल्या जातात। ते देवी आदिष्टीचं मंदिर आहे, तिथे त्या 5 पालख्या आता सध्या आहेत। त्यानंतर मग इथे घेऊन येणार आणि इथे 5 पालख्या नाचवल्या जातात। त्या कशा नाचवल्या जातात, कसा सोहळा साजरा केला जातो ते सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। तर माझ्यासोबत आहे सध्या आता, नमस्कार, आणि माझा मामा आहे, छोटा मामा। नमस्कार, आम्ही सगळे आलो आहे, अर्णव पण आहे। नमस्कार। तर आपण बघूया आता कसा सोहळा साजरा करणार ते। थोड्याच वेळात चालू होईल आता सोहळा। पहिला प्रसाद खाऊन घेऊया देवीचा। मामा आणि सगळे बसलेत प्रसाद खायला। तर पहिला प्रसाद खाऊया, नंतर मग आपण जाऊया सोहळा बघायला। मित्रांनो, आता मंदिरात आहे मी। हा मंदिराचा परिसर, ते देवी आदिष्टीचं मंदिर, आणि इथे सगळ्या 5 पालख्या आहेत। इथे या सगळ्या 5 पालख्या आहेत, आणि इथे प्रत्येक जे लेडीज आहेत त्या सगळ्या म्हणजे गावातल्या असून किंवा गावाबाहेरच्या ज्या, त्या सगळ्या इथे ओट्या वगैरे भरतात आहेत। तर तुम्हाला मी एक एक करून मंदिर देवी हे पालख्या दाखवतो तुम्हाला। देवी आदिष्टी, देवी महालक्ष्मी, आणि तिकडे श्रीदेव उंबरेश्वर, आणि तिकडे पुढे आहे ते दाखवतो मी तुम्हाला। देवी बागसाई, आणि इथे आहे देवी निमको। मित्रांनो, तर आपण आहोत आता आदिष्टी देवी मंदिराजवळ। 5 पालखींचा यात्रा सोहळा आपण बघायला आलो आहे। तर यात्रा सोहळ्याबद्दल थोडक्यात माहिती द्यायची झालं तर हे 5 देवींचे यात्रा म्हणजे 5 देवी एकाच दिवशी पंचमीच्या दिवशी एकत्र भेटतात। म्हणजे एकमेकांचे भाऊ बहीण ते एकाच दिवशी आदिष्टी देवीच्या मंदिरात इथे भेटतात, आणि त्यांचा सोहळा इथे पार पाडला जातो। मग इथे पालखी नाचवली जाते, इथे म्हणजे महाप्रसाद वगैरे असतो, पालखींच्या ओट्या भरल्या जातात, आणि एकमेकींना पालखींची भेट घडवली जाते। तर सगळ्यात मोठी म्हणजे आदिष्टी देवी, त्याच्यानंतर वाघजाई, त्यानंतर लक्ष्मी देवी, त्यानंतर निमको देवी, आणि सगळ्यात शेवटी म्हणजे देव उंबरेश्वर। तर ह्या 5ही देवींच्या पालखींचा सोहळा हा आज इथे साजरा केला जातो।
तर आता थोड्याच वेळात इथे पालख्या येतील इथे मैदानात आणि इथे 5ही पालख्या नाचवल्या जातील आणि त्यांचा सोहळा साजरा केला जातो. तर मामानी सांगतील आपल्याला कसा असतो हा सोहळा. मामा कसा असतो हा सोहळा? आनंददायक असतो एकदम. अजून भरले नाही अजून जत्रा, म्हणजे जत्रेसारखं जत्रेला भरपूर म्हणजे उत्सव आहे. 5 कोटामध्ये जत्रा आहे नांदेड तालुक्यात. तर एवढं अजून देव आल्यानंतरच समजेल यात्रेचा उत्सव काय असतो 5 पालख्यांचा. किती गावातली लोक येतात? नांदेड तालुक्यातली सांगता येणार नाही. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाहुणे मंडळी नांदेड तालुका रत्नागिरी जिल्ह्यात ते प्रत्यक्षात लांजा माहिती तालुक्यातील पडेल. रत्नागिरी जिल्ह्यातील पूर्ण सगळ्या गावातील म्हणजे लोक इथे ह्या सोहळ्याला खास उपस्थितीत असतात. तर हा खूप मोठा उत्सव असतो. प्रभानली खोत. म्हणजे एक जत्राच असते, म्हणजे लाईक आपली मालवणी जत्रा नाही पण हा देवींचा पंचमीची. उत्सवाचा सोहळा असतो. तो पंचमी ती जत्रा असते पंचमीची.
आमच्या घरातल्या सगळ्या बायका इकडे बसल्यात पाच पालखींचा सोहळा बघायला.
पालखी नाचवतात कसं ते सगळा सोहळा बघून झाला. आता थोडं जत्रेत जरा फिरूया. इथे ही जत्रा लागली आहे जी वेगवेगळे दुकान म्हणजे स्टॉल असे लागलेले आहेत. आपला खाजा वगैरे असतो लाईक वडापाव वगैरे किंवा लाडू वगैरे असे असे स्टॉल लागलेले आहेत. ते आपण जरा फिरून बघूया. मित्रांनो तुम्हाला खास असं जत्रेतलं आकर्षण दाखवतो की जत्रेमध्ये काय खास असं आकर्षण असतं यंग पोरांचं आणि म्हाताऱ्या लोकांचं पण. गावठी कसिनो म्हणजे तुम्हाला दाखवतोय बघा. लावाने घ्याकडे लाल कलर लाल कलरला डबल लाल कालेला डबल लाल कालेला डबल. नंबर 1 आला ब्लॅक आला खालची लाईन आली मित्रा. मित्रांनो काल रात्री खूप लेट झाला त्यामुळे कालची व्हिडिओ काय एंड करायला मिळाली नाही. तर कालची व्हिडिओ म्हणजे काल 5 पालखींचा सोहळा होता तो सगळा मस्त व्यवस्थित झाला आणि सोहळा एकदम छान होता. खूप सुंदर मजा आली. तर मित्रांनो हा व्हिडिओ आता इथेच एंड करतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.